किचन काढायला हॅलो हो हा ठीक आहे. पहा काय आहे प्रॉब्लेम. शो दॅट log 5 to the base 6 is equal to log 5 to the base 3 upon log 2 to the base 3 plus 1. याचं उत्तर असं आणायचं. हे जे प्रॉब्लेम दिलेलं आहे याचं उत्तर काय पाहिजे असं. आता हे जे प्रॉब्लेम आपले चालू आहेत ते चेंज ऑफ बेसचे प्रॉब्लेम आहे. चेंज ऑफ बेस मध्ये काय असतात फॉर्म्युले तुमचे, हे चेंज ऑफ बेसचे फॉर्म्युले. log a to the base b इज इक्वल टू, तुम्ही याला असं लिहू शकता log a अपॉन log b. दुसरा फॉर्म्युला असते log a to the base b. ठीक आहे, हा चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला आहे. तर आता तुमच्याकडे ए बी आहे तर यांच्या ठिकाणी तुम्ही दुसरा बेस लिहू शकता, काही तुम्हाला जो लागेल तो. जसं आता log a to the base b आहे तर मला a चा बेस वेगळा पाहिजे आणि b चा, पण दोघांना सारखा द्यायचा. तर तुम्ही याला असं लिहू शकता log a to the base x अपॉन log b to the base x. याला म्हणतात चेंज ऑफ बेस. तुमच्या मनानं याला असे लिहितात, याला असे लिहितात. आणि तिसरा फॉर्म्युला असते log a to the base b. समजा असं आहे log a to the base b, पण मला याची इंटरचेंज पाहिजे फक्त, म्हणजे a च्या जागी b, b च्या जागी a. तर तुम्ही याला असं लिहू शकता 1 अपॉन log b to the base a. आणि एक चौथा फॉर्म्युला, हा जास्त वेळा लागत नाही, log a to the base b मल्टिप्लाइड बाय log b to the base a. याची व्हॅल्यू येते 1. म्हणजे याच्या ऑपोजिट जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते 1. तर हे आहेत तुमचे फॉर्म्युले कोणाशी रिलेटेड, चेंज ऑफ बेसची. आता काय करायचं, चेंज ऑफ बेस हे प्रॉब्लेम आहे तुमचा. शो दॅट log 5 to the base 6 इज इक्वल टू log 5 to the base 3 अपॉन log 2 to the base 3 plus 1. तर दोन पैकी कुठलंही घ्यायचं, LHS घ्यायचं किंवा RHS घ्यायचं, दोन्ही याचं उत्तर येते. आपण पहिल्यांदा LHS घेऊ. इथून तुमचा प्रॉब्लेम चालू, हा LHS किंवा डायरेक्ट तुम्ही याला घेऊन टाकू इथं. LHS इज इक्वल काय आहे, log 5 to the base 6. log 5 to the base 6. आता पाहिजे log 5 to the base 6 आहे. आता मला सांगा उत्तरात काय पाहिजे. उत्तरामध्ये 2 लॉग आहे आणि दोघांचा बेस किती आहे 3. दोघांचा बेस किती आहे 3. ठीक आहे, प्रॉब्लेम पाहून. आता याच्यामध्ये काही असे रूल नसतात बा, असं आलं तर असं करायचं, असं असलं तर तसं करायचं, असं नाही. जसं प्रॉब्लेम त्याच्यानुसार तुमच्या स्टेप्स चेंज झाल्या पाहिजे. अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम तुमच्या स्टेप्स काय व्हायला पाहिजे, चेंज. काय आहे पाहिजे काय, log 5 to the base 6. याचं उत्तर असं आलं. उत्तरात काय आहे, बेस काय आहे 3. आणि याचा बेस किती आहे 6. याचा बेस किती आहे 6. समजा आता कोणी म्हणाल ठीक आहे, जर कोणी याच्या जागी असं लिहू शकते, याच्यानंतरच्या स्टेप मध्ये 1 अपॉन log 6 to the base 5. पण याच्यासारखे येत आहे काय, नाही. याचा बेस किती आहे 3. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्ही जर हा फॉर्म्युला लावला, हा 1 अपॉन वाला, तर 1 अपॉन वाला फॉर्म्युल्यानं जसं उत्तर पाहिजे तसं नाही. मग ज्यावेळेस अशा टाईपचे प्रॉब्लेम येतात त्यावेळेस मग आता पहा, याचा बेस किती आहे 6, तुम्हाला बेस किती पाहिजे 3, आणि उत्तर कशात आहे, डिव्हिजन मध्ये उत्तर आहे. म्हणजे वरती एक लॉग आहे, खाली एक लॉग आहे. तर मग इथं हा फॉर्म्युला लावायचा, सेकंड वाला फॉर्म्युला, log a to the base b इज इक्वल टू लॉग, म्हणजे याचा जो बेस आहे बेस चेंज करायचा. आता बेस चेंज कोणता करायचा, तर बेस पा कसा चेंज करायचा, याचा किती आहे बेस 3 आणि याचा किती बेस आहे 3. म्हणून हे जे लॉग आहे या लॉगला तुम्ही 2 टाईपने लिहू शकता. याला असंही म्हणू शकता log 5 अपॉन log 6. याला तुम्ही असंही लिहू शकता 1 अपॉन log 6 to the base 5. पण आपल्याला असं उत्तर पाहिजे. आपल्याला उत्तर कसं पाहिजे, असं. तर काय करायचं याच्यासाठी, आता इथं करायचं चेंजिंग बेस. चेंजिंग बेस 2. कोणता बेस चेंज करायचा पाहिजे, उत्तरामध्ये बेस किती आहे 3. तर चेंजिंग बेस टू 3. बेस कितीने चेंज करायचा आहे तुम्हाला 3. तर याचा ज्यावेळेस तुम्ही बेस 3 चेंज करता तर याला असं लिहायचं log 5 to the base 3 अपॉन log 6 to the base 3. लॉग हा फॉर्म्युला असा. याला असे लिहितात, पण असं लिहिलं तर उत्तर येत नाही. मग याला असं लिहून पाहायचं, म्हणजे बेस चेंज करा. आता याच प्रॉब्लेम मध्ये बेस, काल आपण जे प्रॉब्लेम घेतले त्याच्यात बेस चेंज केला नाही,
याच्यात काय केला, कारण उत्तरामध्ये जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये इथं बेस मध्ये 6 आहे आणि आन्सर मध्ये बेस किती आहे 3, म्हणून चेंजिंग बेस टू किती करायचा 3, चेंजिंग बेस टू 3 करा. पण आता याला सॉल्व्ह करा. आता पाहून घ्या, वरचा आला ऍज इट इज log 5 टू द बेस 3. आता फक्त आपल्याला खालचा असा आणायचा, म्हणजे याचा अर्थ काय, हा जो 6 आहे आपल्याला 6 पाहिजे, 6 ने आपण तो log 5 टू द बेस 3. आता 6 ने काय लिहू शकतो, 3 दुने 6, 3 इंटू 2, 6 चे दोनच फॅक्टर आहे, टू द बेस 3 ऍज इट इज, वरचं ऍज इट इज log 5 टू द बेस 3 अपॉन. आता मला सांगा हे दोघं जण काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, log a प्लस log b चा फॉर्म्युला काय असते, log a प्लस log b इज इक्वल टू log ab. log a प्लस log b इज इक्वल टू log ab. तर इथं ऑलरेडी log ab मध्ये आहे, याचं उत्तर काय येईल, log a 3 टू द बेस 3 प्लस log b 2 टू द बेस 3. कोणता फॉर्म्युला लावला आपण इथं, सिन्स log a प्लस log b इज इक्वल टू log ab. आणि 3 टू द बेस 3 ची व्हॅल्यू काय, आन्सर काय असते याचं 1. वरचं ऍज इट इज log 5 टू द बेस 3 अपॉन याचं आन्सर 1 प्लस हे तुमचं log 2 टू द बेस 3 आणि आलं log 5 टू द बेस 3, log 5 टू द बेस 3 अपॉन log 2. आता हे प्लस म्हणजे इकडे तिकडे बागापुढे झालं तर चालते, log 2 टू द बेस 3, log 2 टू द बेस 3 प्लस 1 प्लस 1. कुणी याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये तिथे log 5 टू द बेस 3 अपॉन log 2 टू द बेस 3 प्लस 1. हे आहे तुमची LHS, आणि LHS चं उत्तर काय आलं, RHS. Therefore LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS म्हणजे तुमचं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम, सेम प्रॉब्लेम आहे, काय शोधायचं करा म्हणते, log 7 टू द बेस 6 इज इक्वल टू log 7 टू द बेस 2 अपॉन log 3 टू द बेस 2 प्लस 1. परत याचे LHS घेऊ, LHS इज इक्वल टू log 7 टू द बेस 6. मला सांगा आन्सर मध्ये काय आहे, दोन लॉग आहेत खालीवर आणि दोघांचे बेस किती आहे, याचाही बेस 2 आहे, याचाही बेस 2 आहे, दोघांचा बेस किती आहे तुमचा 2. जर दोघांचाही बेस 2 असेल तर इथं काय करायचं, याचा बेस किती आहे 6, याचा बेस चेंज करायचा, चेंजिंग बेस. इथं किती होता दोघांचा बेस 3, म्हणून किती बेस चेंज केला 3. आता याचा बेस किती आहे 2, म्हणून चेंजिंग बेस 2, चेंजिंग बेस टू 2 करा बेस चेंज. LHS इज इक्वल टू log 7 टू द बेस 2 अपॉन log 6 टू द बेस 2. वरचा आन्सर आला ऍज इट इज 7 टू द बेस 2, 7 टू द बेस 2. आता खालचा आणायचा असं, परत या 6 ला तो log 7 टू द बेस 2 अपॉन log 6 ला काय लिहू आपण 3 इंटू 2 टू द बेस 2. परत इथं log a इंटू b चा फॉर्म्युला लावायचा, log a इंटू b इज इक्वल टू log a प्लस log b, log a प्लस log b. हे करा, log 7 टू द बेस 2 अपॉन log a, log a म्हणजे 3 टू द बेस 2 प्लस log b, log 2 टू द बेस 2. आणि log 2 टू द बेस 2 ची व्हॅल्यू इथं आपण जे 1 लिहिला इथं तुम्ही लिहू शकता, सिन्स log a टू द बेस a याची व्हॅल्यू काय असते 1 आणि याची व्हॅल्यू काय राहणार आहे 1. देअरफॉर log 7 टू द बेस 2 अपॉन log 3 टू द बेस 2 प्लस 1, सिन्स log a टू द बेस a इज इक्वल टू 1. आणि इथं कोणता फॉर्म्युला लावला आपण, log a प्लस log b इज इक्वल टू log a. आणि आधी RHS log 7 टू द बेस 2 अपॉन log 3 टू द बेस 2 प्लस 1. Therefore LHS इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. जे आपण आन्सर घातलं हे झालं तुमचं आन्सर. हे चेंज ऑफ बेसचे असतात, जसा प्रॉब्लेम त्याच्यानुसार. आता हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे शो दॅट, प्रूव्ह दॅट, हे एक्झाम मध्ये ऍज इट इज असतात, याच्यामध्ये काही चेंज होत नसते. म्हणजे असं काही कुठल्याही व्हॅल्यू कुठेही नसतात ते. क्वेश्चन म्हणजे आन्सर, क्वेश्चनचं आन्सर आलं पाहिजे असेच प्रॉब्लेम एक्झाम मध्ये असतात. म्हणून हे जे शो दॅट, प्रूव्ह दॅटचे जेवढे काही प्रॉब्लेम राहतील ना, बाकीच्या प्रॉब्लेम मध्ये चेंज होऊ शकते स्टार्टिंग वाले, पण शो दॅट, प्रूव्ह दॅटचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत ते एक्झाम मध्ये ऍज इट इजच असतात. म्हणजे हे प्रॉब्लेम आला ते असंच्या असंच येईल, कारण याच्यात दुसरं काही तुम्हाला ऍडिशन करता येत नाही, स्वतःच्या मनानं प्रॉब्लेम बनवता येत असतात शो दॅट, प्रूव्ह दॅट. म्हणून हे प्रॉब्लेम पर्टिक्युलरली चांगले करायचे.
कारण हे प्रॉब्लेम कुठलं कधी आणि कसं येऊ शकते, पण शो दॅट प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम हे असेच येतात. ठीक आहे, हे कधी कधी 2 मार्कासाठी येते, कधी कधी 4 मार्कासाठी येते. तर पाहून घ्या प्रॉब्लेम काय होतं. एक प्रॉब्लेम समजू शकते याच्यासारखं जे आहे, हा क्वेश्चन आहे, याचं उत्तर असं आलं. आता याच्यावरूनही असं येते, हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याच्यावरून तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. पण जनरली मोठं घ्यायचं, मोठं म्हणजे मोठा बेस वाला घ्यायचा. तर हे घेतले आपण एलएचएस मध्ये. काय उत्तरात काय पाहिजे आपल्याला, उत्तरामध्ये 2 लॉग आहेत, वर लॉग खाली लॉग, आणि दोघांचा बेस किती आहे 3. म्हणून काय केलं आपण इथं, हा जो लॉग आहे या लॉगचा बेस चेंज केला. आता ज्यावेळेस बेस चेंज होतो त्यावेळेस तो दोघांचाही होतो, या वरच्या संख्येचे चेंज होतो आणि खालच्या संख्येचे. तर त्याला असं लिहिलं, लॉग 5 टू द बेस 3 अपॉन लॉग 6 टू द बेस 3. आता वरचं ऍज इट इज आलं, लॉग 5 टू द बेस 3 म्हणजे वरच्या संख्येला हात लावण्याची गरज नाही. आता चेंज कोण करायचा, खाली. खाली आपल्याला 2 पाहिजे, लॉग 2 टू द बेस 3 प्लस 1 म्हणजे हे 6 पाहिजे नाही. मग 6 ला तोडा. 6 ला काय तोडू शकता तुम्ही, 3 दुने 6. तर 6 ला तोडलं मी, 3 दुने 6. मग इथं हे जर लॉग ए बी असेल तर फॉर्म्युला काय, लॉग ए बी चा जर दोन गोष्टी प्रोडक्ट मध्ये असतील तर त्याचे काय होत असते, ऍडिशन. याचं उत्तर येते लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए किती आहे 3, लॉग बी किती आहे 2, लॉग 3 टू द बेस 3 प्लस लॉग 2 टू द बेस 3. आणि लॉग ए टू द बेस ए ची व्हॅल्यू काय असते 1, त्याची व्हॅल्यू 1 प्लस लॉग 2 टू द बेस 3 इज इक्वल टू हे ऍज इट इज लॉग 5 टू द बेस 3. हा, आता हे मागे पुढे लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. 1 प्लस लॉग 2 टू द बेस 3 हे तुम्ही पहिले लिहा, हा 1 नंतर लिहा. LHS इज इक्वल टू RHS. सेम इथं इथं काय होतं, इथं बेस किती आहे 2, म्हणून चेंजिंग बेस टू किती केला 2. जसं प्रॉब्लेम असेल त्याच्यानुसार. इथं 7 7 असतात तर चेंजिंग बेस टू 7, इथं 9 असतं चेंजिंग बेस टू 9. ते प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. जो बेस असेल तो बेस काय करायचा, चेंज. लिहा. आणि तुमच्या नोट्स मध्ये जेवढे प्रॉब्लेम असतील त्याच्या बाहेर कधीच एक्झाम मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. सपोज आलं तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईलच बिलकुल 100%. म्हणून मी जेवढे प्रॉब्लेम घेतो तेवढे व्यवस्थित करायचे. ते कालचं केलं काय, एक्स इज इक्वल टू √3.
झालं. कालचा प्रॉब्लेम एक वेळा समजून सांगतो. ज्यांनी केलं असेल त्यांनी ठीक, ज्यांनी नाही केलं हे प्रॉब्लेम काल मी सांगितलं होतं घरी करा. फाइंड x if log x to the base 27 plus half log x to the base 3 is equal to 5 by 12 is equal to 5 by 12. पाय हे दिलेलं आहे. कशाची किंमत काढा म्हणते? x ची किंमत. ठीक आहे, x ची किंमत काढा. आता काय करायचं त्याच्यात? इथून आपला हे प्रॉब्लेम तुमचं ऍज इट इज घ्यायचं. आता पाय इथं काय x टू द बेस 27 आणि इथं काय हाफ लॉग x टू द बेस 3. x टू द बेस 3. मला सांगा याचा बेस किती आहे? 3 आणि याचा बेस किती आहे? 27. कोण तुटणार आहे? हा 27 तुटू शकते, पण असं जर असेल, जर तो 27 बेस मध्ये असला तर तो तुटत नाही. कोण? 27 कुठं पाहिजे? वर. मग इथं रूल लावायचा. कोणता रूल लावायचा? हा रूल. म्हणजे जर आपल्याला याची इंटरचेंज पाहिजे असेल, म्हणजे बेसचा इंडेक्स मध्ये इंडेक्सच्या बेस मध्ये, ते त्याला 1 मध्ये लिहा. याला काही करण्याची गरज नाही, कारण सिंपल फॉर्म मध्ये इथं रूल याला काय लिहितो मी? 1 log 27 to the base x plus half log x to the base 3 is equal to 5 by 12. कोणता रूल लावला? सिन्स log a to the base b is equal to 1 log b to the base या रूल. आता 27 ला तोडा. आता 27 ला कसं तोडायचं? 27 ला तोडायचं, याचा बेस किती आहे? 3. 27 ला इन टर्म्स ऑफ 3 तोडायचं. इन टर्म्स ऑफ 3. 3 चा क्यूब किती असते? 27. तर याला लिहायचं 1 log 3 क्यूब टू द बेस x प्लस हाफ log x to the base 3 is equal to 5 by 12. is equal to 5 by 12. अकॉर्डिंग टू रूल हा जो डोक्यावरची संख्या असते ही समोर येते. तर 1 हा 3 समोर घेतो वरचा, तर इथं राहील log 3 to the base x plus half log x to the base 3 is equal to 5 by 12. is equal to 5 by 12. परत याला आता हे दोन्ही लॉग आहेत, पण याचा बेस 3 आहे, याचा बेस x आहे, तर दोघांना सारखं एक तर याला 1 मध्ये लिहा, पण 1 मध्ये लिहिलं तर आपला आन्सर मिळत नसते. आपल्याला सिंपल लॉग मध्ये पाहिजे. हा जो फॉर्म्युला इथं लावला होता, म्हणजे याला जे 1 मध्ये केलं होतं, परत याला काय करायचं? तोच फॉर्म्युला, म्हणजे हाच फॉर्म्युला लावून 1 ते याला सिंपल फॉर्म मध्ये लिहायचं. हा 1/3 ऍज इट इज. याला काय लिहिलं तुम्ही? लॉग एक्स टू द बेस 3. याला काय बसली? एक्स वर 3 खाली प्लस हाफ log x to the base 3 is equal to 5 by 3. इथेही log x to the base 3, इथेही log x to the base 3. log x to the, आता इथं log a plus b चा फॉर्म्युला लावण्याची गरज नाही, कारण दोन्ही log सारखे आहेत, तर दोघांना कॉमन काढायचं. log x to the base 3 इन ब्रॅकेट इथे काय राहील? 1/3 प्लस इथं राहते 1/2 is equal to 5 by 12. 1/3 plus 1/2 is equal to 5 by 12. करा सॉल्व. log x to the base 3 याचा तिरपा गुणाकार, हे डायरेक्ट कॅल्क्युलेटर मध्ये. याला जर तुम्ही केलं तर काय आहे ते? 2 + 3/6. याच्यात किती येते? 5 by 6. या ब्रॅकेटचा तिरपा गुणाकार करा. 2 × 2, 3 × 3, 3 × 2 5, आणि या दोघांचा 3 × 2 6. 5 by 6. तर या दोघांचे आन्सर किती येते? 5 by
6 इज इक्वल टू इकडल्या साईडने किती आहे तुमचं 5/12. तर 5 5 दोन्हीकडचा कॅन्सल. हा आहे ते 6 6 इंटू साईड दुने 12. लॉग x टू द बेस 3 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 1/2. किंमत कोणाची काढायची आहे x ची. तर काय करायला x ची जर तुम्हाला व्हॅल्यू काढायचं असेल तर पहा काय करायचं. आता कोणत्या फॉर्म मध्ये आलं लॉगॅरिथम फॉर्म मध्ये आलं. कशात कन्वर्ट करा बेस इंडेक्स मध्ये लॉग गायब करा. लॉग गायब तर x च्या डोक्यावर जाईल हा 1/2 इज इक्वल टू सॉरी एक लॉग गायब बेस 3 आहे 3 रेस टू द पॉवर 1/2 इज इक्वल टू हा x इकडे इज इक्वल टू एक्स. आणि 1/2 कधी लिहितो आपण तुम्हाला माहिती आहे. रूट एक्स असला तर काय लिहित असतो एक्सच्या डोक्यावर 1/2. क्यूब रूट असला तर काय लिहित असतो एक्सच्या डोक्यावर 1/3. आणि इथे 3 च्या डोक्यावर किती आहे 1/2 म्हणजेच काय असते रूट. तर देअरफॉर तुम्ही एक्स लाच काय म्हणू शकता √3. तर एक्स इज इक्वल टू काय ते तुमचं √3. एक्स इज इक्वल टू √3. घ्याली ज्यांनी केलं नसेल त्यांनी.
नेक्स्ट लिहा, if b square is equal to ac, if b square is equal to ac, then show that 1 upon log x to the base a plus 1 upon log x to the base c is equal to 2 upon log x to the base b. 2 upon log x to the base b. हे शो दॅट पुट दॅटचे प्रॉब्लेम आहे ना, हे पेपरमध्ये जसेच्या तसेच येत असतात, म्हणून याला तुम्ही व्यवस्थित करायचे. सर्व प्रॉब्लेम एक रूल तेच आहेत, फक्त शो दॅट पुट दॅट मध्ये काय जसं प्रॉब्लेम त्याच्यानुसार तुमच्या स्टेप्स व्हेरी होतात. हा काय दिलेलं आहे तुम्हाला, हे त्याने डाटा दिलेला आहे, बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी, म्हणजे बी स्क्वेअरची किंमत एसी आहे, तर याची किंमत एवढी येते असं तुम्हाला काय करायचं आहे, शो दॅट. शो दॅट धिस इक्वल टू धिस. काहीच नाही करायचं, हे एलएचएस घ्यायचे आणि हे आणून दाखवायचे, हे तुमचा प्रॉब्लेम. इथून आन्सर चालू एलएचएस. कहा एलएचएस 1 अपॉन लॉग एक्स टू द बेस ए प्लस 1 अपॉन लॉग एक्स टू द बेस सी. आता मला सांगा, आन्सर मध्ये 2 लॉग आहे, सॉरी क्वेश्चन मध्ये 2 आणि इकडच्या साईडने किती आहे, सिंगल लॉग. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्हाला या दोघांना सॉल्व्ह करून सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट कधी होते, ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला लावता, प्लस असो की मायनस असो. 2 जर लॉग असतील त्यांच्यामध्ये प्लस असू शकते, मायनस असू शकते. जर असेल तर त्यांना काय लावायचा, तो रूल लावायचा. प्लस असेल तर प्रॉडक्ट, मायनस असेल तर त्याचा काय होते, डिव्हिजन. प्लस असेल तर प्रॉडक्ट, मायनस असेल तर डिव्हिजन. तर इथं पहा, आता या दोघांच्या मध्यात प्लस आहे, पण हे सिंपल लॉग आहेत काय, नाही, हे कसे आहेत, 1 अपॉन लॉग आहेत. आपल्याला 1 अपॉन लॉगचा फॉर्म्युला आहे, आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, लॉग ए प्लस लॉग बी चा. पहिल्यांदा आपण याला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू, कोणत्या, या असे. म्हणजे 1 अपॉन असेल तर त्याला तुम्ही असं लिहू शकता, बेस चेंज करायचा, लावा फॉर्म्युला. तर याला मी असं लिहितो, 1 अपॉन लॉग a to the base x plus याला लिहितो मी log c to the base x. का लिहिलं असं, since log a to the base b is equal to 1 upon log b to the base a. log a to the base b is equal to 1 upon log b to the base a. आता पाहून घ्या, दोघांचा बेस सारखा आला, या दोघांना काय होऊ शकतो, प्रोडक्ट लावा, log a plus log b. तर log a plus log b चा फॉर्म्युला काय असते, log a into b, log a into b to the base x. सिन्स काय फॉर्म्युला तुमच्याकडे, log a to the base m प्लस log b to the base m, म्हणजे हा सिंगल विदाउट बेस, हा बेस, फॉर्म्युला तोच आहे, इज इक्वल टू log ab to the base m इज इक्वल टू log ab to the base m. आणि मला सांगा एसी ची किंमत काय आहे, एसी इज इक्वल टू बी स्क्वेअर. बी स्क्वेअर, एसी इज इक्वल टू बी स्क्वेअर. बी ठीक आहे, तर याला आपण असेल लॉग एसी च्या जागी लिहू बी स्क्वेअर टू द बेस आहे, सिन्स बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी. आता आपल्याला काय पाहिजे, 2 अपॉन मध्ये पाहिजे, मग परत रूल लावायचा, अकॉर्डिंग टू रूल. हा 2 समोर येतात, हे 2 डोक्यावर जातात, तर 2 समोर घेऊ, 2 लॉग बी टू द बेस एक्स. पण आपल्याला 2 लॉग पाहिजे का नाही, 2 अपॉन पाहिजे, परत हीच प्रॉपर्टी लावायची. ठीक आहे, हीच प्रॉपर्टी लावायची. हे जे लॉग बी रेस टू द पॉवर एक्स आहे, याला 1 अपॉन मध्ये लिहायचं. याला जर तुम्ही 1 अपॉन मध्ये लिहिलं, 2 अपॉन लॉग, या दोघांचे काय होते, इंटरचेंज, एक्स वर जातो आणि बी खाली येतो, एक्स वर जातो आणि बी खाली येतो. हे आहे तुमची एलएचएस. देअरफॉर एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. हे आहे तुमचं प्रूव्ह दॅट आणि शो. लिह.
झालं सर. बरं ठीक. Next, show that two log p plus q by 3 is equal to log p plus log q if p square plus q square is equal to 7pq. p square plus q square is equal to 7pq. आता या पी क्यूच्या जागी ए बी असू शकते, एम एन असू शकते, काही राहणार. पण असं जर आला तर प्रॉब्लेम शोधत पुढचं असंच आहे. आता पी क्यूच्या जागी काहीही राहू शकते, ए आणि ए बी जे काही त्यांना जे लेटर द्यायचे ते लेटर तो देऊ शकतो. ठीक आहे. आता पहा प्रॉब्लेम काय. असं शोधात करायचं आहे जर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 7pq. जर या दोघांचं उत्तर 7pq असेल तर हे आणून हे काय करायचं तुम्हाला. इफ दिस इज p square plus q square is equal to 7pq, then show that 2 log p plus q by 3 is equal to log p plus log q. log p plus log q. आता p आणि q च्या जागी पी आणि क्यूच्या जागी काही देऊ शकते. आता पहा प्रॉब्लेम पहा. आता याच्यासारखे दोन प्रॉब्लेम आहेत, फक्त शोधात पुढच्यात थोडं वेगळे. आता पहा काय करायचं, इकडे लक्ष द्या बोर्डवर. असं आधायचं आहे याच्यावर. मला सांगा आता याच्यामध्ये पाठव हे ठीक आहे. लॉग पी आहे, लॉग क्यू आहे, 2 लॉग आहे, ओके. याच्यामध्ये एक टर्म आहे पी प्लस क्यू बाय 3. काय टर्म आहे? पी प्लस क्यू बाय 3. आता इथून सुरुवात करायची. हे तुमचं इथून प्रॉब्लेम चालू. काय दिलेलं आहे तुम्हाला? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 7pq. 7pq. मला सांगा हे दिलेलं आहे, याच्यावरून आपल्याला असं शोधात करायचं. आता मी फक्त हे टर्म घेतो साईड ना. इथं काय टर्म आहे? 2 लॉग पी प्लस क्यू बाय 3 अशी टर्म. आता मला सांगा हे जे दोन आहेत, हे दोन अकॉर्डिंग टू लॉगच्या समोर आहे, तर रूल नुसार हे याच्या डोक्यावर जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही या टर्मला असं लिहू शकता होल स्क्वेअर. जर मी आता हे ठीक आहे. आता हे जर दोन मी दोघांनाही वाटून दिलं तर इथे काय पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. तर लॉग ऑफ, तर इथं असं राहील पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर अपॉन 9. पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर अपॉन 9 म्हणजे याचा अर्थ काय आहे? हा जो आहे पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर. आणि आता पहा पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर काय फॉर्म्युला असते? परत तुम्ही याला असं लिहू शकता पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 9. म्हणजे ही जी टर्म होती ही या लॉगच्या टर्मला जर तुम्ही सॉल्व्ह करत दिले तर फायनली तुम्हाला काय भेटते? अशी टर्म भेटते पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 9. हा क्यू नाही आहे, हा 9 अपॉन 9. आणि याला जर तुम्ही रिड्यूस करत गेलं तर तुम्हाला अशी टर्म भेटते. आता मला सांगा, आता या टर्मला पाहायचं आणि या टर्मला पाहायचं. तुमच्याकडे काय आहे? इथं पी स्क्वेअर आहे प्लस क्यू स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय पाहिजे? जर तुम्हाला हा ब्रॅकेट पाहिजे असेल तर या टर्म मध्ये काय पाहिजे तुम्हाला? 7pq. 7 सॉरी हा पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. तर याच्यामध्ये किती कमी आहे? ट्वाइस पी क्यू. कारण याला जर तुम्हाला ब्रॅकेटचा स्क्वेअर बनवायचा असेल तर इथं कोणती टर्म पाहिजे? ट्वाइस पी क्यू.
ठीक आहे. मग काय करायचं, दोन्ही साईडनं काय ऍड करायचा, ट्वाइस पी क्यू, ऍडिंग ट्वाइस पी क्यू टू बोथ साइड, ऍडिंग ट्वाइस पी क्यू टू बोथ साइड, दोन्ही साईडनं ट्वाइस पी क्यू भेटेल. आता ट्वाइस पी क्यू ऍड केल्यानंतर काय फरक पडते का, तर इथं काय होईल, आता हे मी बोर्डवरच ठेवलं, इथं काय होईल का, पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर, आणि त्या साईडनं काय होणार आहे, 7 PQ प्लस ट्वाइस PQ. तर 7 प्लस 2 9 PQ, 7 प्लस 2 9 PQ, आणि हे 9 जर इकडे आलं तर काय होते, अपॉन 9 आलं काय. तर अशा प्रकारे ही ऍडजस्टमेंट, अशा प्रकारे काय असते ऍडजस्टमेंट. ऍड किती करायचे, तर ऍड याला जर तुम्ही सॉल्व्ह करत गेले तर हा तुमचा असा बनतो पी प्लस क्यूचा होल स्क्वेअर. आता हा जर तुम्हाला होल स्क्वेअर बनवायचा असेल तर तुम्हाला ट्वाइस पी क्यूज ऍड करावं लागते, आणि याच्या खाली किती आहे 3, 7 प्लस 2 ऍड केलं तर इथे काय येते 9, आणि 9 हा कशाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर, म्हणून दोन्ही साईडनं काय ऍड करायचे, ट्वाइस पी क्यू. करा दोन्ही साईडनं ट्वाइस पी क्यू ऍड, पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. आता हे कुठे जनरली मधातच लिहायचं, इज इक्वल टू 7 PQ प्लस ट्वाइस पी क्यू. आणि हा कशाचा स्क्वेअर आहे, हा परफेक्ट स्क्वेअर असतो कोणाचा, ए प्लस बी चा होल स्क्वेअर. 7 PQ प्लस 2 PQ 9 PQ, 9 PQ. हा 9 मी इकडे घेऊन येतो, पी प्लस क्यू, 9 इकडे घेऊन येतो, पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर अपॉन 9 इज इक्वल टू पी क्यू, इज इक्वल टू पी क्यू. पहिल्यांदा आपण काय करत आहे, हा फॅक्टर आणत आहे, म्हणजे हा फॅक्टर आपल्याला पाहिजे, जोपर्यंत फॅक्टर येत नाही तोपर्यंत लॉग घेण्याची गरज नाही. तर मी याच फॅक्टरला असंही लिहू शकतो, पी प्लस क्यू होल स्क्वेअर अपॉन 9 कशाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू. आता याचाही स्क्वेअर तर मी याला असं लिहू शकतो, पी प्लस क्यू अपॉन 3 होल स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू. पाहून घ्या आला फॅक्टर, पी प्लस क्यू बाय 3, पी प्लस क्यू बाय 3. आणि आता घ्यायचं आहे लॉग, टेकिंग लॉग टू बोथ साईड, दोन्ही साईडने काय घ्यायचं, लॉग, टेकिंग लॉग टू बोथ साईड, दोन्ही साईडने काय घ्यायचे, लॉग घ्या, दोन्ही साईडने लॉग, लॉग पी प्लस क्यू अपॉन 3 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू लॉग पी क्यू, लॉग पी क्यू. आणि अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल दोन काय घ्यायचा समोर, घ्या दोन समोर, 2 लॉग पी प्लस क्यू अपॉन 3, आणि इथं कोणता फॉर्म्युला लावायचा, लॉग ए प्लस लॉग बी चा, लॉग ए इंटू बी, तर लॉग पी प्लस लॉग क्यू. आलं काय, 2 log p plus q by 3 is equal to log p plus log q. Hence proof. इथं फॉर्म्युला लावला आपण, कोणता फॉर्म्युला लावला, log a plus log b is equal to log a, log a plus log b is equal to log घ्या. याच्या पुढचे जेवढे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे हे जे शोधण्याचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, चेंज ऑफ बेस पासून पूर्णच्या पूर्ण एकदम व्यवस्थित करायचे. जनरली जे काही प्रॉब्लेम येते ते याच टॉपिकवर किंवा याच प्रॉब्लेम पैकी एक्झाम मध्ये टाकतात. कोणतं येते ते काही माहित नसते हा, कारण ते पेपरवाले कॉलेजवाले पेपर काढते तर कुठले टाकू शकतो.
याच्यासारखं हे प्रॉब्लेम असं विचारला जाऊ शकतो. शो दॅट 2 log a plus b upon 3 is equal to log a plus log b if a square plus b square is equal to 7ab is equal to 7ab. सर बोला. सर हे प्रॉब्लेम एकदा रिपीट करा ना. हा लिहून घ्या पहिले, परत हो. रिपीट करतो. झालं सर लिहिणं. पहा काय आहे प्रॉब्लेम. असं शो दॅट करा म्हणते, जर हे असं असेल तर. ठीक आहे. मग सुरुवात करायला पाहिजे आपल्याला काय काय पाहिजे हे लिहून घेतलं ना. हे सेम याच्यासारखंच एग्री करून घ्या. सेम प्रोसिजर, फक्त पीच्या जागी क्यू, क्यूच्या जागी ए, म्हणजे पीच्या जागी ए आणि क्यूच्या जागी बी. हे मोडून टाकू. सुरुवात पहिले पाहिजे आपल्याला शो दॅट काय करायचं. आपल्याला शो दॅट मध्ये आता हे जे आता याच्यात लॉग आहे काय, लॉग नाही, म्हणजे तुम्हाला लॉग नंतर घ्यावं लागेल. पण जर तुम्ही आता सपोज कोण म्हटलं मग आता लॉग नाही, लॉग जर घेतला तर याला लॉग घेतला तर काही ना, लॉग पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू लॉग 7pq. म्हणजे याचा अर्थ काय, हे सॉल्व्ह होणार नाही कारण याचा काही फॉर्म्युला नसतो आपल्याकडे लॉग पी स्क्वेअर. आणि याचं हे जर तिघजण गुणाकारात आहेत याचं उत्तर येईल लॉग 7 प्लस लॉग पी प्लस लॉग क्यू. आपल्याला तसं नाही पाहिजे. पी क्यू तर येऊन जाते याच्यात, पण लॉग 7 नाही पाहिजे. मग काय करायचं आपल्याला, सुरुवात पहिले पाहिजे हा फॅक्टर जो पी प्लस क्यू बाय 3, हा फॅक्टर कसा येईल, कोणता, हा पी प्लस क्यू बाय 3. मग तुमच्याकडे हे लेफ्ट हँड साईडचं टर्म पाहिजे. आता हा म्हणजे कसा, आता हे टर्म तुम्ही असं लिहू शकता 2 log पी प्लस क्यू अपॉन 3. हे जे टर्म आहे तुम्ही असं लिहू शकता लॉग पी प्लस क्यू बाय 3 चा होल स्क्वेअर, क्यूचा होल स्क्वेअर. होल स्क्वेअर केला तर काय लॉग, आता याचा टोटलचा होल स्क्वेअर आहे तर इथे राहील
पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. म्हणजे हे असं राहू शकते लॉग पी प्लस क्यू. आता पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर अपॉन 9. जर तुम्ही असं पाहिलं पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर काय येते पी स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 9. म्हणजे ही जी टर्म आहे ही या टर्म पासून तुम्हाला हे असं उत्तर भेटते. मग आपल्याला सुरुवात पहिले हा फॅक्टर कसा येईल. हा फॅक्टर कुठून येतो याच्यापासून. म्हणजे ही जी साईड तुमची लेफ्ट साईड काय फक्त पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. तर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आहे. तर त्याच्यात काय ऍड केलं तर हा फॅक्टर भेटू शकते तुम्हाला ट्वाइस ए बी. कारण ही जी टर्म आहे याला जर तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय ऍड करावं लागते ट्वाइस ए बी. म्हणून आता ट्वाइस ए बी एका साईडनं तर आपण करू शकत नाही. म्हणून दोन्ही साईडने काय करायचे ट्वाइस ए बी. मग दोन्ही साईडने जर ट्वाइस ए बी केलं तर फरक काय पडतो. तर इथं जर तुम्ही ट्वाइस ए बी केलं तर हा परफेक्ट स्क्वेअर येतो. आणि इथं जर ट्वाइस ए बी केलं तर हा काय बनतो 9 पी क्यू. 9 पैकी आपल्याला खाली काय पाहिजे फक्त 9च पाहिजे. पी क्यू तर पाहिजेच नाही. पी क्यू त्या साईडने राहू दे. म्हणजे काय येतं आपलं दोन्ही कामं सॉल्व्ह होतात. लेफ्ट साईडचंही सॉल्व्ह होते आणि राईट साईडचंही सॉल्व्ह होते. म्हणून आपण काय केलं दोन्ही साईडने काय ऍड केला ट्वाइस पी क्यू. ट्वाइस पी क्यू ट्वाइस पी क्यू. हा 7 आणि 2 9 आणि हा काय बनला परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर. फक्त 9 इकडे घेऊन जायचं. हा फक्त 9च कोण पी क्यू कोण घेऊन नाही केलं कारण फक्त फॅक्टर काय आहे पी प्लस क्यू बाय 3. म्हणून पी प्लस क्यू चा होल स्क्वेअर अपॉन 9. 9 ला तुम्ही काय लिहू शकता 3 स्क्वेअर. आता हे दोघे जण काय आहे स्क्वेअर. तर याला होल ब्रॅकेट मध्ये जर लिहिलं तर पी प्लस क्यू बाय 3 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू. हा ब्रॅकेट. आता घ्यायचं दोन्ही साईडनं लॉग. लॉग कधीच एका साईडने घेत टेकिंग लॉग टू बोथ साईड. टेकिंग लॉग टू बोथ साईड. आता हे बेस इंडेक्स फॉर्म मध्ये नाही एका इकडून लॉग घेतला दुसऱ्या इकडून सोडला. हे सिंपल फॉर्म आहे तुमचा. टेकिंग लॉग टू बोथ साईड. याले लॉग लावला याले लॉग लावला. पण आपल्याला हे जे दोन आहेत हे याच्या डोक्यावर पाहिजे काय नाही समोर पाहिजे. तो रूल आहे त्याचा. हे डोक्यावरची संख्या समोर घ्या आणि हे दोघं जण काय प्रॉडक्ट मध्ये. प्रॉडक्ट मध्ये असला तर प्रॉडक्टचा फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी. तर लॉग पी प्लस लॉग क्यू. अशा प्रकारे त्याचं काय ते आन्सर. हे झालं तुमचं. आता याच्यात सारखं एक दुसरं घ्या. इफ सेम म्हणजे टाईप याच सारखा आहे फक्त थोडंसं वेगळं. इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 6ab then show that 2 log a plus b is equal to log a plus log b plus 3 log a plus log b plus 3 log 2 plus 3 log b. हा बोर्डवर लक्ष द्या. काय म्हणते ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 6ab आहे. तो उत्तर असं आणून दाखवा. उत्तर असं आणून दाखवा. आता पहा इकडल्या साईडला 3 लॉग आहे. इकडल्या साईडचं पाहिजे 2 log a प्लस बी. 2 log a प्लस बी. आता मला सांगा हे जे 2 log a प्लस बी आहे 2 log a प्लस बी मी याला असं लिहू शकतो log
ए प्लस बी. आता याच्या खाली काही फॅक्टर आहे का पहिल्या प्रॉब्लेम सारखा? नाही. ठीक आहे. पण याला मी असं लिहू शकतो, ही दोन, हा जो 2 आहे मी याच्या डोक्यावर लिहू शकतो. याला लॉग ए प्लस बी चा होल स्क्वेअर, लॉग ए प्लस बी चा होल स्क्वेअर. आता मला सांगा, जर इथं लॉग ए प्लस बी चा होल स्क्वेअर आला तर काय असते? लॉग ए प्लस बी चा होल स्क्वेअर लॉग ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे त्याचाच अर्थ काय आहे? जर तुम्हाला हा फॅक्टर पाहिजे असेल, म्हणजे ए प्लस बी चा जर होल स्क्वेअर पाहिजे असेल, तर या साईडनं काय आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. तर तुम्हाला किती ऍड करायचे? ट्वाइस ए बी. आणि ट्वाइस ए बी एका साईडनं आपण ऍड करू शकत नाही. ट्वाइस ए बी दोन्ही साईडने ऍड करायची. म्हणून आता इथं ट्वाइस ए बी, इथून प्रॉब्लेम चालू. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 6ab. Adding twice ab to both sides. Adding twice ab to both sides. दोन्ही साइडने काय करा? twice ab ऍड करा. a स्क्वेअर प्लस twice ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 6ab प्लस twice ab. तर हा काय येते? a प्लस b चा होल स्क्वेअर आणि हा काय येते? 6 2 8. आता हा 8 याच्या खाली घेण्याची गरज आहे काय? नाही. का? पहिल्या प्रॉब्लेम मध्ये 9 होता तर आपण खाली घेतला, कारण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये ब्रॅकेट काय होता? असा p प्लस क्यू बाय 3, म्हणून इकडची कॉन्स्टंट संख्या इकडे घेतली. आता या प्रॉब्लेम मध्ये तसा आहे का? इथं फक्त a प्लस बी आहे, म्हणून हा जो 8 आहे हा 8 इकडे घेण्याची गरज नाही. मग हे असंच ठेवायचं. आता इथं घ्यायचं टेकिंग लॉग टू बोथ साइड. टेकिंग लॉग टू बोथ साइड. लॉग ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू लॉग 8ab. लॉग 8ab अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल 2 समोर येईल. 2 लॉग ए प्लस बी, म्हणजे लेफ्ट साइड आली 2 लॉग ए प्लस बी. आता इथं 3 फंक्शन आहेत प्रॉडक्ट मध्ये, तर तिघांना ए प्लस बी प्लस सी चा फॉर्म्युला, कारण तिकडे आपल्याला तिकडे 3 लॉग पाहिजे. तर मी याला असं लिहू शकतो, लॉग 8 प्लस लॉग ए प्लस लॉग बी. लॉग एबीसी चा फॉर्म्युला काय राहील? लॉग एबीसी सिन्स लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी इज इक्वल टू लॉग ए बी सी इज इक्वल टू लॉग ए बी सी. आता लॉग ए आला, लॉग बी आला. आता कोण आणायचं? फक्त 3 लॉग 2. म्हणजे कोणाला तोडायचं तुम्हाला? या 8 ला. तर हे ऍज इट इज 2 लॉग ए प्लस बी. 8 ला काय तोडू शकतो मी? 2 क्यूब. 8 इज इक्वल टू 2 क्यूब प्लस लॉग ए प्लस लॉग बी. तर 2 लॉग ए प्लस बी. परत लॉगॅरिथमिक रूल नुसार 3 काय घ्यायचे समोर? 3 लॉग 2 प्लस लॉग ए प्लस लॉग बी. हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. पाहिलं? 2 लॉग ए प्लस बी इज इक्वल टू 3 log 2, 3 log 2 प्लस log a प्लस log b. टर्म मागं पुढे दिलेला नाही. कोणती टर्म प्लस मध्ये कुठली तुम्ही टर्म मागं पुढे देऊ शकता. सर बोला. आजची रेकॉर्डिंग पाठवाल का ग्रुपवर? कोणतं? सकाळचं ते आता हे पाठवू ना आताच. हा, जस्ट आताच. ठीक आहे सर, थँक्यू.